नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्यात. 23 तारखेला रिझल्ट येणार आहे आणि रिझल्ट यायच्या अगोदर प्रत्येक न्यूज चॅनलचे, मोठमोठ्या संस्थांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली. आता हे एक्झिट पोल बघितल्यानंतर, महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, या निवडणुकीनंतर असं वाटतंय की कुणालाही बहुमत मिळणार नाही. ज्यामध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही मोठ्या आघाड्यांना, मुख्य आघाड्यांना बहुमत मिळणार नाही अशी शक्यता दिसते. प्रत्येकाचा एक्झिट पोल जर तुम्ही बघितला, काही मोठे-मोठे एक्झिट पोल जे संस्थाचे आहेत, चॅनलचे आहेत आणि महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर ते सत्य आहे असं वाटतंय. महायुती 140 पर्यंत हार्डली क्रॉस करेल, 135-140. महाविकास आघाडी देखील 135-140 ह्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि पूर्ण खेळ छोटे पक्ष, ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, एम-आय-एम असेल, तिकडं नवी मुंबईकडली बव्या असेल, बहुजन विकास आघाडी आणि काही अपक्ष यांच्या हातात पूर्ण खेळ आहे असं चित्र दिसतंय. बंडखोर अपक्ष यांच्या देखील हातात गेम असणार आहे. आता ते बंडखोर अपक्ष कोणाचे जास्त निवडून येतात? महायुतीमधून केलेल्या बंडखोर की महाविकास आघाडीमधून गेलेले बंडखोर? यामधून कोणाचे आमदार जास्त निवडून येतात यावर देखील पूर्ण गेम आहे मित्रांनो. परंतु हे जे म्हणतोय की कोणाचंही बहुमत मिळणार नाही, यामुळे खूप मोठा मास्टर स्ट्रोक खेळला जाणार आहे आणि तो म्हणजे महायुती आघाडीकडून. याची दाट शक्यता आहे. तो मास्टर स्ट्रोक असा आहे की मागे काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये मी ही शक्यता वर्तवली होती की अजित पवार हे महायुतीला शह देऊ शकतात. अजित पवार महायुतीमधून बाहेर निघून महाविकास आघाडीकडे जाण्याची देखील शक्यता निर्माण होऊ शकते रिझल्ट लागल्यानंतर, निकाल लागल्यानंतर. त्यामागचं कारणही तसंच आहे. मित्रांनो, मी मागे म्हटलं होतं की महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांना जर बहुमत मिळालं नाही, 115-120च्या आसपास हे सध्या राहत आहे असं दिसतंय. हे यांना दोघांना मिळूनच जर 140 क्रॉस झाले नाही, तर अजित पवार मोठा गेम खेळू शकतात. अजित पवारांच्या हातात महायुती येऊ शकते अशी शक्यता आहे आणि अजित पवार मुख्यमंत्री पदाची दावेदारी पेश करू शकतात. मला मुख्यमंत्री करा, नाहीतर मी चाललो महाविकास आघाडीसोबत, असं होण्याची दाट शक्यता आहे. आणि महाविकास आघाडीने जर अजित पवारांना ऑफर दिली की तुम्हाला मुख्यमंत्री करतो, आमच्यासोबत या, तर महायुती ही सत्तेपासून दूर राहू शकते. बीजेपी आणि शिंदेची सेना सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. ही सगळ्यात मोठी शक्यता आहे उद्याच्या रिझल्टमध्ये. आणि दुसरी शक्यता अशी आहे की दोन राष्ट्रीय पक्ष, बीजेपी आणि काँग्रेस, हे दोन्ही राष्ट्रीय पक्षांना इथले रिजनल पार्टीमधले उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सगळे या बीजेपी आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे रिजनल पार्टी एकत्र येऊ शकतात. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काही छोटे मोठे पक्ष यांना सोबत घेऊन एक सत्ता स्थापन होतीये का, हे देखील शक्यता आहे. परंतु याची शक्यता अत्यंत कमी आहे. दाट शक्यता जी आहे, सगळ्यात मोठी जी शक्यता आहे ती म्हणजे अजित पवार हा महायुतीचा गेम करतील जर त्यांनी मुख्यमंत्री पदाची दावेदारी केली आणि महायुतीने ते ॲक्सेप्ट केली नाही तर. अत्यंत मोठी शक्यता आहे आणि असं होऊ शकतं हे देखील मला वाटतंय. वंचित बहुजन आघाडीचे 2-3 आमदार येण्याची शक्यता आहे, 2 तरी वाटतायत. एम-आय-एमचे देखील 2 आमदार येण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहुजन विकास आघाडी जी हितेंद्र ठाकूर यांची आहे, यांचे देखील 1-2 आमदार येण्याची शक्यता आहे. यावर सगळा गेम असणार आहे. मनसेचे देखील 2-3 आमदार येण्याची शक्यता आहे. त्यामुळं छोटे पक्ष आणि काही अपक्ष हा कसा खेळ खेळतायत यावर देखील पूर्ण गणित अवलंबून आहे. आता 23 तारखेला निकाल लागणार आहे, त्यामध्ये कोण बाजी मारतंय, परंतु या बाजी मारण्यामध्ये बहुमत कोणालाच मिळणार नाही हे देखील सत्य आहे असं वाटतंय. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की बहुमत कोणाला मिळणार आणि मिळणार नाही का, याबद्दल आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर त्याबद्दल देखील आपलं मत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतंय की कोणाची सत्ता येऊ शकते, महायुती की महाविकास आघाडी, की बहुमत या एक्झिट पोलनुसार कोणालाच मिळणार नाही, याबद्दल देखील आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.